ये चल मग जा, पाठवून येतो मी. हां चल, बाय बाय. बनव, येतो वडे चिकन खायला. आई पण आली बघा. कुठे काकीकडे गेलेली. थोड्याच दिवसात वेगळंच वातावरण तयार होईल. यावर्षी काकड्या चिबूड वगैरे पण बहुतेक लवकर लागतील. Kokankar Avinash channel var tumchi swagad ahe. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 11 वाजले ना रे. 11 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. आज आहे बुधवार. तर आज जरा चाललेलं आहे आम्ही नायरीमध्ये. इकडे प्रथमेश आहे, तर त्याला चिकन आणायचं आहे. प्लस आपण रोहितच्या इथे मोबाईल ठेवला आहे, तर कारभाटल्यामध्ये पण जायचं आहे. तिकडून मोबाईल घेऊ, मग नायरीत येऊ आणि त्याच्यानंतर मग घरी येऊ. असं काहीतरी शेड्यूल आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. तर चला निघूया. पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस सुरू आहे. रेनकोट वगैरे जरा घालू. रोहित पण आला आहे, बहुतेक काल आला आहे, तर त्याला पण भेटू आणि मग येऊया. चला, गावातून निघालो किंवा गावातून आलं की बरं वाटतं. गणपती बाप्पा हो रे. हे पायरीचं झाड ॲक्च्युली खूप महत्त्वाची गोष्ट आहे गावासाठी. म्हणजे एक वेगळंच आहे. बोलतात ना, गावात एंट्री मारली, पायरीचं झाड आलं, गाडी आली. गावातून कुठून पण आलं, चालत येऊ नाही तर गाडीने येऊ, एकदा पायरीचं झाड आलं की मस्त वाटतं. चला, आज पाऊस तर मोकळा आहे. पटापट जरा कारभाटलेमध्ये जाऊ. कारभाटले जाऊ, रोहितला मोबाईल ठेवला आहे तिकडे व्हिडिओ अपलोड करायला. तो मोबाईल पण घेऊ आणि पटापट नायरीमध्ये येऊ. नायरीचा एक बाजार पण आहे आज. छोटासा बाजार असतो, पण बाजार असतो. या बाजूला इकडे नायरी आहे. नायरी, तिवरे, कातुडी, शृंगारपूर. तर आपल्याला इकडे राईट जायचं आहे. आज संगमेश्वरला जायचा रोड. आणि नायरीपासून साधारण 2-2.5 किलोमीटरवरती कारभाटले आहे. पाणी भरपूर आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. वर नाही पाऊस पडत वाटतं. समोर संगमेश्वर आणि हे आपलं कारभाटले गाव. इकडे वरची वाडी, या बाजूला इकडे खालची वाडी. तर खालच्या वाडीमध्ये रोहित राहतो. रोहित घरी आहे की नाही माहिती नाही, पण मोबाईल तसंही आपल्याला घ्यायचाच होता, कारण व्हिडिओ अपलोड झाल्यात आपल्या रात्री. भेटला तर बरं होईल, नाही तर कुठे गेला असेल फिरायला. पाऊस चांगला पडतो आहे. गाडी असेल तर तो असेल. गाडी तर दिसत नाही आहे. हे बहुतेक गेला वाटतं, कुठेतरी फिरायला गेला. गाडी नाही लावले. हे समोर बघताय ग्रामदैवत मंदिर. आई कालेश्वरी देवी, वर्धन देवी, जुगाई देवी. आणि मंदिराच्या जस्ट पाठीमागे रोहितचं घर आहे. ॲक्च्युली इकडे रोहितच्या भावाचं लग्न आहे, काकाच्या मुलग्याचं. तर आता मंडप वगैरे काम चालू आहे. ये कुठं गेले, कुठे फिरायला गेले? अंगुशाला गेलाय काय? काल पण आले सकाळी. मंडप चालू होता, आता बनवली लग्नाची तयारी. चला येतो. आई कुठे गेली? तर आई बाय. बघतो संध्याकाळी आलो तर येतो. हां हो हो. रोहितला एक SMS करायला सांगा व्हॉट्सअपला, तो आहे की नाही संध्याकाळी फक्त घरी. घेतलं ना सगळं. चला, रोहित काय भेटला नाही. रोहित आणि सगळे भाऊ गेले आहेत. नवीन वहिनी पण गेली वाटतं इकडे संगमेश्वरला बाजारामध्ये. तर आपण आज काय खालच्या बाजारामध्ये नाही जात आहे, जाऊया जरा नायरीत. नायरीमध्ये चिकन वगैरे घेऊ आणि निघू. संबादा बरं आहे, बरं आहे. शाळा बंद आहे? नाही, चालू आहे. आई पण आले काकीसोबत खाली बाजारामध्ये. तर आता जर भेट झाली तर नायरीत होईल, अदरवाईज रिक्षा वगैरे गेली असेल गावामध्ये तर ती जाईल. सकाळी झाले ते लोक आले 10च्या आसपास. आम्ही जरा उशिरा निघालो, 10:30-11ला आम्ही निघालो. आपलं तिवऱ्याचं पूल, पाणी बघा भरपूर पाणी झालं आहे. मगाशी आपण इकडूनच गेलेलो. हा पुढे डाव्या बाजूला रोड गेला तो आपल्या गावी जातो निवळीला. आणि इकडून
सरळ गेलो आपण. समोर डाव्या बाजूला गेलात तर शृंगारपूर आणि कातुडी या बाजूचं शेवटचं गाव. आणि इकडे उजव्या बाजूला नायरी, तिवरे, मराठवाडी, वरती बौद्धवाडी आहे. हा मंगेश दा, काय बाजार आहे का नाही? बाजार कुठं आहे? काय नाही, चिकनच न्यायला लागेल. एकदा आमच्या दोघांची रिक्षाचं पण टाक. बरोबर ना? आज रुग्णांच्या काय रुग्ण नाही. चल मग जा, पाठवून येतो मी. हां काय पण बाजार आज भरलाच नाही. ॲक्च्युली पाऊस भरपूर आहे त्यामुळे काय नायरीचा बाजार भरला नाही. इकडे पाटणकरांचं दुकान आहे. चला आज चिकन घ्यायला वरती आलेलं आहे, डिंगणकर चिकन सेंटर. मगाशी जी गाडी वर गेली ना ती तिवऱ्यातून आता रिटर्न निघाली बघा. तिवरे संगमेश्वर. हा पूर्ण नायरी गाव. वरती डिंगणकरांकडे आपण चिकन घेतलं आणि आता खाली निघालो आहे. हे समोर दिसतं हे मुसाचं दुकान. आणि इथे संध्याकाळी तुम्हाला वडापाव किंवा समोसे वगैरे पाहिजे असेल तर इथे असलमबाईचं दुकान असतं. सध्या चालू केलं आहे की नाही माहिती नाही. आणि इकडे राईट साईडला मस्जिद आहे. पाऊस बहुतेक निवळीला पोहोचेपर्यंत जोरदार येणार आहे असं वाटतंय. माहोल गेला नाही. गेला वाटतं मंगेशचा. चिकन घेऊन येईपर्यंत आई पोचली वाटतं निवळीला, कारण मंगेशची गाडी दिसत नाही. चला आपण पण निघूया पटापट. आई पण बाजारासाठीच आली होती, पण बाजार आज काय भरला नाही. पाऊस होता ना तर कोण काय आलं नाही बाजाराला. आज संगमेश्वर बाजार पण भरला असेल अशी काही गॅरंटी नाही, कारण मेन आहे तर पाऊस, भयंकर पाऊस पडतो आहे. चला राईट मारला की आपलं कापेचवाडी, निवळी, पाचंबे, नेरजवाडी. नदीला पाणी बघताय का? अजून वाहेल, ओसंडून वाहते ही नदी. इथं त्या दिवशी 4 मोरं मी आणि सोनू आलो ना, अरे रस्त्यावर ते बोललो ना पालना लावायला बघायला आलो. इथं ती वरनं आलेलं आम्ही. 2 इकडे गेली, 2 इथं खाली गेली. एक मोर होता, 3 लांडोर होते. चला गावात आलेलं आहे आणि पावसाने पण सुरुवात केली आहे. चल बाय बाय. बनव येतो वडे चिकन खायला. हां तर आज प्रथमेशकडे आहेत कोंबडी वडे. आमच्याकडे ॲक्च्युली मासे आहेत, तर मग आता काय मी चिकन वगैरे आणलेलं नाही. आई गेलेली मच्छी आणायला, तर बहुतेक मच्छीवाले तर नव्हतीच, तर मग का आणलं काय माहिती. चला मंडळी फायनली घरी आलो. ॲक्च्युली मगाशी पाऊस नायरीतून निघालो, त्याच्यानंतर पाऊस आला. आता परत ऊन पडलं आहे. ऊन नाही बोलू शकत, म्हणजे असं जरा मोकळं केलं आहे. तर पाऊस रात्रभर एवढा पडला आहे ना भयंकर, आणि दिवसभर पण. आता जरी दुपारपर्यंत शांत राहिला, दुपारनंतर पाऊस चालू होईल. आता बघा कसं वाटतं, एकदम असं मोकळं वाटतं आहे. आकाश पण मोकळं केला नाही एकदम. हवा मात्र भरपूर आहे. हवेचं प्रमाण यावर्षी जरा जास्तच आहे. चला मंडळी आता घरी आलो आहे, तर आता थोडं बघूया, कामं वगैरे आवरायची, त्याच्यानंतर बघू कुठं जाणं झालं तर. आई पण मगाशी आले आहे, ती घरी नाही आले काय माहिती. नायरीतून वर तर आली, मला वाटतं काकीकडे वगैरे बसले असेल. येताना काही मी आवाज दिला नाही, डायरेक्टली आलेलो. तर वर बसली असेल तर ती पण येईल थोड्या वेळात, मग दुपारचं जेवण करून घेऊ. आई पण आली बघा. कुठे काकीकडे गेलेली? काकीकडे गेलेली?
अच्छा, मी बोललो माझ्या अगोदर घरी पोचली कशी नाही अजून? बाजार भरला नाही काय नाही. बाजार भरतोय काय होय का तुला काय आईन खाऊ आणलं माझ्यासाठी. बाजारातला खाऊ गेलो, म्हटलं बाजार बिजार असेल. मच्छी करत होती त्यामुळे मग चिकन काय आणलं नाही. नॉर्मली आपल्याकडे घरामध्ये खडस मासा आहे त्यामुळं म्हटलं मग परत चिकन आणलं असतं तर मासे राहिले असते, त्यामुळे चिकन वगैरे काय आणलं नाही. आई पण असेच आले, काय थोडीफार शॉपिंग वगैरे केली असेल आणि आले. मच्छीसाठी खास गेलो तरी पण म्हटलेलं सकाळीच आई म्हणत होती काय मच्छी वगैरे भेटली तर आणेल. घरात खडस मासा असला तरी पण गावाकडची जी ताजी मच्छी असते ना ती अप्रतिम असते. आणि आज बुधवारचा नायरीमध्ये दवाखाना पण असतो, तर काय बरं वगैरे वाटत नसेल तर मग तिकडे पण सगळेजण जाऊन येतात. तर आई पण डॉक्टरला भेटून आले. गावाला कसं आहे थोडंसं आता पावसाळा वगैरे आला की कसं डोकेदुखी आली किंवा छोटं मोठं आजार असेल तर मग गावची माणसं जर लगेच सरकारी दवाखान्यात जातात. तर मग सगळ्या काकी वगैरे गेलेल्या त्यांच्यासोबत आई पण गेली, पण बाजार काय भेटला नाही, डॉक्टरकडे जाऊन आली. नायरीतून मग अशी घरी आलो आणि पाऊस बघा आता केवढा आला आहे परत. सकाळी माहोल एकदम मोकळा होता, कारवडले जाऊन आलो आपण, नायरीत गेलो, एवढा पाऊस नव्हता. पण आत्ता दुपारचं जेवणाची वेळ झाली आहे तर पाऊस आला आहे, तुफान पाऊस. थोडं काम आवरत बसलेलो तर लाईट पण गेले, तर लॅपटॉप पण झाला बंद व्हायला आला आहे. गावाकडे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे पावसामध्ये की पाऊस आला की लाईट जाते. तर आता चुपचाप दुपारचं जेवण करून घेऊ. जेवणामध्ये आज खडस मासा आहे आपल्याकडे, खडस मासा, तांदळाची भाकरी आणि मस्त भात डाळ. पाऊस जर असा चालू झाला ना तर तो काय संध्याकाळपर्यंत थांबणार नाही. या मंडळी दुपारचं जेवण करायला इकडे शिजवलेला खडस मासा, इकडे फ्राय खडस मासा आहे, भात आणि तांदळाची भाकरी, असं मस्त जेवण आहे. त्या कारणाने आपण आज मटण वगैरे आणलं नाही कारण खडस मासा होता घरी. तर या मंडळी खडस मासा खायला या. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि दुपारचं जेवण तरी करूया. लाईट पण आले, मग अशी गेली होती, आता आले. लाईट काय लपंडाव खेळते, येते जाते. जेवण झालं आहे तेवढ्यात प्रथमेश पण आला आहे. झाला जेवलास? वडे की संध्याकाळी आहेत वडे? संध्याकाळी आहेत वडे चिकन खायला या रात्री प्रथमेशच्या घरी. तर आईने खाऊ आणलं, खाऊ खातोय, काहीतरी आणलं आहे. आई पण इकडे बसले. गार लागते काय? हां, डॉक्टरला इंजेक्शन दिलं? हां, काय गावाला डोकं दुखायला लागलं नाहीतर काय कसं तरी होत आहे. गावाला बऱ्याच जणांचं काय माहिती आहे काय, कसं तरी होत आहे, डॉक्टरकडे जाऊया. तर डॉक्टरला पिढत असतील गावाला आणि जातात काय काय. मग ते मला वाटतं ते जास्त करून ते विटॅमिन वगैरे देतात रे, जरा पॉवर यायला आहे ना, टॉनिक. हां, टॉनिक देतात. मग ह्यांना जातात तर येते परत सगळ्यांना. सगळ्या घ्यायला काकी मामी मावश्या सगळ्याच. कारण बुधवार बाजार ना दर दिवशी कोंड उंबरे आहे तिकडे, जो आपलं शासकीय रुग्णालय आहे तिकडे असतं. आणि बुधवारच्या दिवशी मग नायरीमध्ये ते डॉक्टर येतात. तर मग तिकडे सगळेजण जातात बऱ्यापैकी. पाऊस काय ऐकायचं नाव घेत नाही, धो 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 धो, आणि सोबत हवा पण तेवढीच आहे. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि चहा पितो आहे. आईला कामाला लावलेला, कारण एवढा गार झाला आहे ना रे, थंड थंड मस्त एकदम वातावरण, त्याच्यात लय भारी. थंड वातावरणामध्ये चहा प्यायची मजाच काय भारी आहे. चहा प्यायला या. बाहेर ऊन आणि पाऊस आहे, हे बघा. उजेड दिसतो का तुम्हाला? एवढं ऊन नाही, कडाक्याचं नाही बोलू शकत, पण असं ऊन आहे. सूर्यदेव कुठं तरी जराशे ढगातून बाहेर आले असतील. दुपारी मंडळी जेवण झालं, त्याच्यानंतर थोडंसं काम आवरत होतो. तर संध्याकाळचे लगभग 5:30 वाजलेत आणि पावसाने तर काय जोर केला आहे तो केला आहे. तर बहुतेक आपल्याला उद्या मुंबई पण गाठावी लागणार आहे. वसई नालासोपारा विरार पूर्ण भरला होता, तर पाणी 2-4 दिवस आता काही कमी होत नव्हतं. तर आता बहुतेक कमी झालं आहे. संध्याकाळी कॉलवर सगळं अवलंबून असेल, पण जर जातो आहेस मुंबईला तर जरा गोधडीत जाऊन काकीला भेटून येतो. तर परत जेव्हा येईन तेव्हा येईन. पाऊस अजून पण काय थांबलेला नाही आहे, रिमझिम पडतो आहे, मध्ये जोराचा येतो आहे. हे दुपारपासून चालूच आहे. चला, पावसाचं आहे ना हे सगळं घासावं लागतं 2-2, 3-3 दिवसाने, नाहीतर पूर्ण शेवाळ होते तयार. आणि हे जे घर बघता हे सकारम तात्या आणि प्रकाश तात्या यांचं घर आहे.
ॲक्च्युली घर आमचे लेवल नाही आहे म्हणजे आमचं घर वरच्या बाजूस आहे, हे खालच्या बाजूस आहे. त्यामुळे असं शक्यतो जास्त करून व्हिडिओमध्ये कधी दिसत नाही. आणि ही वाट म्हणजे फक्त आपण पावसाळीच वापरतो जास्त करून. उन्हाळ्यातून घराच्या पाठच्या बाजूने सगळे शॉर्टकट्स आहेत वर रस्त्यावर जायला. हे बघा ते चक्रीवादळ आलेलं, त्याच्यात हा पेरूचं झाड पण आडवं झालं आहे. बरेचसे झाडांचं नुकसान झालं. इकडे वरच्या बाजूला आपलं हे शेगळाचं झाड आहे, ते पण त्या दिवशी तुटलं. पाऊस पडतोय तो काय असा तसा नाही, एकदम तुफान पडतोय. मळ्यांमध्ये पाणी दिसतंय का? अजून लावणी बरीचशी बाकी आहे, कारण यावर्षी लावणीला लेट सुरुवात झाली, त्यामुळे बरीच लावणी अजून बाकी आहे. भाताची रोपं चांगली तयार झालेत एकदम. हे बघा, जर उद्या आपण गेलो आणि परत जेव्हा येऊ ना, तिकडे हा पूर्ण पट्टा लावणी झालेली असेल भाताची आणि मस्त एकदम हिरवागार दिसेल. आपला नाचणीचा रोपटा आहे, यावर्षी आपण नाचणी केलं आहे, ठोंब्यानेमध्ये लावली जाईल. इकडे तिल आहेत. थोड्याच दिवसात वेगळंच वातावरण तयार होईल. यावर्षी काकड्या चिबूड वगैरे पण बहुतेक लवकर लागतील, कारण ती रोपं चांगली मोठी झालेत. किंवा इकडे काकडी आहे. सूर्यदेवाने मला वाटतं कित्येक दिवस दर्शन दिलेलं नाही आहे. नाही तर आता संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त बघण्याचा जो काय आनंद आहे तो काय वेगळाच आहे. पाऊस एवढा पडतो आहे ना, तर असं वाटेला पण कोण असं पटकन दिसत नाही. सगळेजण घरात एकदम पिरसा किंवा चुलीच्या बाजूला शांतपणे बसलेले असतात. माझं थोडं वेगळं असतं, कारण एकदा का आपण त्या पिरशाजवळ किंवा घरात बसलो मग बाहेर पडावंसं पण वाटत नाही. त्यामुळे शक्यतो एक दुपार घरी जरी असलो तरी पण मी 1-2-3 तासाने थोडा तरी बाहेर जातो, खाली गोधडीत किंवा गावामध्ये जरा एक राऊंड मारून आलं ना की बरं वाटतं. मग ती थंडी उडून जाते. तसं उद्या परत मुंबईला गेलो की मग भेटगाठ होत नाही, तर मग एकदा जाऊन येतो. हो जातं ना का हो, पाऊस पाणी आहे का नाही? जोरातच एकदम. हो हे लालू गोलू बघा कसे बसलेले. यांना पण थंडी लागते? हां, थंडी लागते तुम्हाला? लागते? तुला पण लागते? हां, चांगली मग एकदम बसलेत चादर बिदर घेऊन. गारटतील तर काय, पाऊस किती. चला या मंडळी, चहा प्यायला या. काकीकडे आलो आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. असा जरा असा वाटेल तुम्हाला 5 मिनटं गायब झाला आहे आणि जोरात येईल हवा आणि पाऊस. होय, चुलीजवळ वाईस बरं वाटतं. तुम्हाला त्रास नाही, झाडं बाहेर भरपूर ना. चुलीजवळ बसलो ना मग कुठं जावंसं वाटत नाही, घरात ना बाहेर पडावंसं वाटत नाही. माहिती आहे, मी आपला म्हणून राऊंड मारत असतो, सकाळचा एक संध्याकाळचा एक. नाही घरी बसलीस मग नाही निघावंसं वाटत. असं बाहेर असतील ना. यांची आज पेरव काल आणले अन्नाची. चला मंडळी, संध्याकाळचे 7 वाजलेत. तर आत्ता जरा केलेले फोन नालासोपारा विरारमध्ये. मयुरीचा फोन आता दुपारपासून बंद आहे, पण बाकीचे 1-2 फोन चालू होते तिकडे केलेत. तर अजून सिच्युएशन काय एवढी कंट्रोलमध्ये नाही आहे. आज 8 जुलै. व्हिडिओ तुमच्यापर्यंत कदाचित उशिरा येत असतील, पण गेले 4-5 दिवसापासून नालासोपारा विरारमध्ये आणि वसईमध्ये खूप हालत खराब आहे. तर आत्ता काय करायचं ते काही कळत नाही आहे. उद्या निघू की नको निघू बघू. रात्री अजून कॉल्स वगैरे जरा फिरूया, त्याच्यानंतर मग काय तो डिसिजन घेऊ. निघालो तसा पाऊस आला बघा. गावाला दिवसभर किती पण फिरलो ना तरी मग रात्री एकदा घरी आलो आणि फ्रेश झालो की या पावसाळ्यात नको वाटतं कुठे बाहेर निघायला. कारण वाटांना पण अशी गवतात वाढलेत, हे बघा दिसतं ना. इथून रात्रीचं चालणं पण जरासं रिस्की असतं. पाऊस जोराचाच आला हा बघा. पाऊस गावाला पण काय थांबायचं नाव घेत नाही. आणि खास करून पालघर जिल्ह्यामध्ये, म्हणजे मुंबईला वगैरे पडतो आहे, पण पालघरमध्ये जरा पावसाने यावर्षी काहीतरी जास्तच मनावर घेतलं आहे.
मळ्या वगैरे सगळ्या भरल्यात. थोड्याच दिवसात इकडे लावणी वगैरे चांगली होईल. बाहेर गेलं की आई वाट बघत असते, कारण पाऊस पण तेवढाच पडतो ना. चला मंडळी, फायनली घरी आलो काकीकडून. ॲक्च्युली उद्या जायचं की नाही थोडासा संभ्रमच आहे, कारण प्रॉब्लेम असा आहे नालासोपारा वसई विरारमध्ये आत्ता पाऊस दुपारनंतर थांबला आहे, पण पाणी अजून तसंच आहे. पाणी भरलं आहे, पाणी अजून तसंच असल्या कारणाने थोडंसं जायचं की नाही हा थोडासा प्रश्नच आहे. बघूया. तर आज तारीख आहे 8 जुलै. 8 जुलैचा व्हिडिओ आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल कधीचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडासा उशिरा आलेला असेल, पण पाणी गेले 5 दिवस, म्हणजे शनिवारपासून ते आज आहे बुधवार, कमसे कम 4 दिवस लाईट नाही आहे आणि कुठे जाता पण येत नाही, पाणी भरलेलं आहे. तर आता बघूया उद्या काय मॉर्निंगला सिच्युएशन आहे, त्याच्यावरून आपण निघणार आहे. प्रथमेश पण आहे, तर प्रथमेश तर उद्या सकाळी निघणारच आहे. तर आपण पाणी कमी झालं तर मग निघू, सकाळी काय तो डिसिजन घेऊ. तर चला मंडळी, आता तात्पुरत्या स्वरूपात हा ओव्हरऑल दिवसभराचा व्हिडिओ इथे थांबूया. कुठे जात आहे मंडळी, बऱ्याच वेळा सांगतो आहे, तर ह्या पावसाने हाहाकार माजवला आहे, तर कुठे फिरायला वगैरे जात आहे तर जरा सावकाश काळजी घ्या. सोबत फॅमिली वगैरे असेल तर अजून जास्त जपा, कारण पाणी कधीही कुठेही वाढतं आहे, दरड कोसळत आहेत, बऱ्याच काही गोष्टी होत आहेत. या पावसाळ्यामध्ये कुठेही जात आहे तर काळजी तेवढी नक्की घ्या. चला मंडळी, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.